शाहूवाडी तालुक्यातील जनतेसाठी बांबवडे इथं स्वामी मंगलधाम उभारून स्वामी भक्तांसाठी चौगुले कुटुंबियांनी पवित्र काम केलंय। त्यांच्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा असं प्रतिपादन सिद्धगिरी मठाचे अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केलं। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथल्या ठमकेवाडी फाट्यावर श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरातील मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते। बांबवडे इथल्या स्वामी कलेक्शनचे संचालक अमित चौगुले आणि अमर चौगुले या बंधूंनी बांबवडेमधील ठमकेवाडी फाटा इथं श्री स्वामी समर्थ मंदिर बनवलंय। मंदिरात पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अमित आणि अस्मिता तसंच अमर आणि स्वाती चौगुले या दाम्पत्यांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक घालण्यात आला। सिद्धगिरी मठाचे श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते कलशाचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर मंदिरावर कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला। मंदिरात आरती झाल्यावर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। स्वामी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। मंदिर फुलांनी सजवलं होतं। सुमारे 10,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मंदिरात दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता। बांबवडे परिसरातील महिलांनी स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। या समारंभासाठी माजी आमदार मानसिंगराव नाईक, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, सरपंच अभयसिंह चौगुले, माजी सरपंच विष्णू यादव, महादेव पाटील, आप्पासाहेब दड्डीकर, पंचायत सदस्य सुरेश पवार, राव कांबळे, सुरेश नारकर, बाळासाहेब चौगुले, शोभाताई चौगुले, अर्चना जाधव यांच्यासह स्वामी भक्त आणि महिला उपस्थित होत्या।